द्रमुकच्या राजवटीमध्ये तामिळनाडू हे हिंदू विरोधाचं मुख्य केंद्र बनलेलं आहे आणि या विरोधाचं नेतृत्व करत आहेत एम के स्टॅलिन, त्यांचे चिरंजीव उदयानिधी स्टॅलिन. हे स्वतःला नास्तिक म्हणवतात, परंतु प्रत्यक्षात हे धर्मांतरित ख्रिस्ती आहेत. ख्रिस्ती धर्माचंच ते आचरण करतात, परंतु राजकारणासाठी, समाजात मिसळण्यासाठी ते मंदिरात वगैरे जातात, पूजा वगैरे करण्याची थेरं करतात. भारतीय राजकारणामध्ये असे अनेक नेते आहेत जे धर्मांतरित झालेले आहेत, ज्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेला आहे, जे ख्रिस्ती रूढी परंपरांचं पालन करत असतात. परंतु सामाजिक आयुष्यामध्ये मात्र ते हिंदू मुखवटा घेऊन वावरत असतात. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे याचं खूप मोठं उदाहरण आहे. ते मंदिरात जातात, पूजा करतात, गंगा स्नान करतात, भगवं वस्त्र सुद्धा कधी कधी परिधान करतात, परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये ते ख्रिस्तीच आहेत, ते धर्मांतरित आहेत. ही मंडळी वरकरणी कोणताही मुखवटा धारण करत असली तरी प्रत्यक्षात हिंदू धर्माच्या विरोधात कारवाया करत असतात. हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी, सनातन धर्म नष्ट करण्यासाठी त्यांच्या कारवाया सुरू असतात. या कारवाया कधी उघड असतात, कधी छुप्या असतात, परंतु ज्या कारवाया सुरू असतात त्या पूर्ण ताकदीने सुरू असतात. त्यामुळे तामिळनाडूमध्ये द्रमुकची सत्ता असणं हे हिंदूंसाठी अत्यंत धोकादायक आहे, घातक आहे.